श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि आजची देवपूजा बघा. देवांना आज लाल, पिवळी, पांढरी अशी फुले आहेत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 9:45 ते 10 वाजलेले आहेत. भांडे ढीग झाले, एवढी घासलेले अजून हित आहेत. पाणी नव्हतं म्हणून दुपारी घासलं नाही आणि भांड्याचा ढीग पडलेला आहे. उद्या सकाळी ही खोली रंगवून काढणार आहे. सकाळी उठणार 3 वाजता, देवपूजा, जेवण करणार आणि सगळं पसारा काढायला सुरुवात करणार. थोडंसं वाचन आहे ते वाचायचं आणि चालू करायचं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जरी आवरलं तर चालतं. कपडे काय 5 वाजता धुतली तरी चालतात. सकाळी लवकर उठून स्वयंपाक, वाचन आणि देवपूजा एवढे व्हायला पाहिजे. म्हणून तर हे सगळं काढायचं. कलर जो आपण बाहेरच्या खोलीत दिला आहे तोच कलर आणलेला आहे. आणि गरम कसलं व्हायला लागले. 2 पंखे मी लावलेले आहेत बाहेर, कारण ते झोपलेले आहेत, नाईटला जाणार आहेत कामाला. म्हणजे ते झोपून देत म्हणून तिथं पण एक लावला त्यांच्यावर तोंड करून, आणि बाहेरचा एक आहे तो पण त्यांच्यावर तोंड करूनच लावणार. पण झोप लागून दे त्यांना म्हणून. चला आता मला हा सगळा पसारा काढायचा, ठेवायचा, रंगवायचं, हे टेन्शन आले. रंगवल्यावर एकदम स्वच्छ घर बघायला मस्तच वाटते. त्यामुळं काही पण होऊ दे, कसं जमलं तसं करायचं, खरं काढणार. कारण हे बघून मला कसं तरी व्हायला. हे बघा हे कसं झालं. हे भिंतीला कसं झाले बघा. असं सगळ्या भिंती इकडं नाही, इकडल्या भिंती सगळ्या स्वच्छ आहेत. तर ती पण भिंत स्वच्छ आहे. एवढाच स्पेस आहे. तू बसून उठून येता जाता हात लावून घाण होते. पण पसारा काढायचा आणि ठेवायचं, एवढंच टेन्शन येतं. पण पर्याय नाही, करायला तर पाहिजेच. कारण केल्याशिवाय स्वच्छ तर कसं होणार. मग आहे यातच राहायला पाहिजे आणि ते चांगलं वाटत नाही. बाहेरचं खोलीत बसलं एवढं छान वाटते, कारण रंगवलेलं एकदम चकचकीत छान वाटते. आणि इथं आत आलं नको वाटतं. देवघराची पण तीच अवस्था झालेली आहे. पण देवघर जरा बरं, जेवढं हे व्हाय नाही. पण स्वयंपाकघर खूप घाण झालं, कारण स्वयंपाकघराचा वापर जास्त असतो. त्यामुळं स्वयंपाकघर घाणच होतं. पहिलं स्वयंपाकघर घेणार आता ह्या महिन्यात, पुढच्या महिन्यात ती खोली. आता काय लगेच 2 खोल्या काढणार नाही. ती खोली रंगवली की मग काही टेन्शन नाही. आता ह्या खोलीचा हा कलर आहे, पिस्ता कलर. पण मी फेंट जो आपला गुलाबी आहे, लव्हेंडरमध्ये मोडतो तो, बेबी पिंकमध्ये, तर तोच देणार आहे. थोडंसं शेड हे होणार तो देताना, म्हणजे तो फेंट होणार, हा डार्क होणार. बघूया. आता इथे मी थोडं दूर बघितलेलं आहे असं. हे बघा एवढं काही नाही वाटत. खालचं आहे ते मी पिन पाणी देता हे केलेलं आहे. वरचं थोडंसं पाणी दिल्यामुळं हे होत आहे. थोडंसं हे वेगळं, म्हणजे जरासं आतलं असं हे शेड दिसत आहे. पण असून दे, आता आहे असं. आता हे असं दिसत आहे पाक, त्याच्यापेक्षा तर चांगलं दिसेल. त्यामुळे आहे असं आता देणार, कसा बसेल तसा. आणि परत दसऱ्याच्या वेळी आपल्याला भांडे वगैरे काढावेच लागतात, त्यावेळी अनेक हात द्यायचा, म्हणजे फिक्स होते. आणि आता सगळ्या घराला एकच कलर करणार आहे. अजिबात म्हणजे वेगवेगळे कलर काय करणार नाही. म्हणजे डोकेदुखी होते ते. एकदम आणायची मोठी बारडी आणि 3 खोल्या होतात. त्यामुळे आता काय कलर बदलणार नाही. हा एकच सगळ्याला देणार आहे. त्या खोलीला पण लव्हेंडर होता, तो पण बदलणार आहे. तो पण सेमच करणार आहे, बेबी पिंकच देणार आहे. म्हणजे आणि तो कलर मग उजेड पण थोडा जास्त पडतो, फ्रेश वाटतो. त्यामुळे तोच कलर देणार आहे. चला, गुड नाईट सर्वांना. जेवण वगैरे झालेलं आहे. भांडी निम्मे घासल्यात, निम्मे घासायचे. ते पाणी भरून ठेवलेली ती भांडी घासायची. पाणी एक येणार नसलं का डबल उसाबर होतं सगळं. ते पाणी भरून ठेवायचं, परत ती भांडी घासायची. खूप डोकेदुखी होती. श्रीचं चालू आहे चप्पल धुवायला आहे आत्ता 10 वाजता. पोरं मोठी झाली की आपलं सगळं स्वच्छ करतात. आईवडिलांचं काय करत नाहीत. आम्ही मात्र आईवडिलांनी मुलांचं करायचं, आपलं करायचं, सगळं करायचं. पण मुलं मोठी झाली की आपली कपडे, आपली चप्पल सगळं चकचकीत व्यवस्थित ठेवतात. आता 10 वाजता चप्पल धुवायला आहे. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा होता. हे बघू शकता, पहाटेचे 4:46 झालेले आहेत, म्हणजे 4:45 वाजलेले आहेत. यावेळी मी उठलेले होते
कारण खोली रंगवायची असल्यामुळे म्हटलं लवकर उठून आवरूया. त्यानंतर आंघोळ केली, गरम पाणी पिलं, सगळं घर स्वच्छ लोटून काढलं. आधी पारोसा केलं. श्रेला वरती झोप म्हटलं बेडवर. दोघं पण आम्ही खाली झोपलेलो होतो, पण त्याला उठवलं आणि त्याला म्हटलं तू वर झोप, कारण मला घर सगळं स्वच्छ लोटून काढून मग देवपूजा आणि वाचायला बसायचं होतं. मला आधी वाचन करून घेणार आहे आणि त्यानंतर मग देवपूजा करणार आहे. जेवढ्या लवकर आपण सकाळी उठून कामं करू तेवढी पटापट कामे आवरतात. खूप फास्ट कामे होतात बघा सकाळी, आणि टायमिंगसुद्धा फ्रेश असतं, त्यामुळे काम करायलासुद्धा अजिबात कंटाळा येत नाही. एकदा वाटतं की लवकर उठून पटापट सगळी कामे आवरावेत. हाय, शुभ सकाळ सर्वांना, शुभ बुधवार. आणि अंघोळ वगैरे झालेली आहे माझी. 5:08 झालेले आहेत. अंघोळ झाली, गरम पाणी करून जरा पिलं आणि सगळं घर स्वच्छ लोटून काढलं. आता गोमूत्र मारणार आहे आणि वाचाय बसणार आहे. म्हणजे 6:30 पावणे 7 वाचून होतं, कारण स्त्रीला पण ह्याला तासाला पाठवायला पाहिजे, ते पण तास आहेत. सकाळ सकाळी बघा कसलं गरम आले आंघोळ करून येऊन पण. चला, आणि त्यानंतर जमलं तर देवपूजा करणार, नाही तर कोरडे देवपूजा करणार आणि जेवण करणार. सगळा पसारा काढायचा आहे. माझे कपडे होते ते भिजलं घातलेले आहेत. कपडे काय जमलं तर 4ला धुणार आहे, आत्ता का लगेच धुणार नाही. चला वाचन करूया, नाही तर खूप वेळ होतो. सोनेले लोके चौकी देऊन परलोक सदन करवावे, दुस्तर हा गो सागराचे पाव्या. पैल तिला तन्मंतरने साक्षर प्राप्तो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. 6:30 वाजलेले आहेत आणि माझं आता वाचून झालेलं आहे. 5:15ला बसलेली वाचायला, 6:30 वाजले. आज 5 आले होते तर ते आता झालेले आहेत. चला आता पहिला देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचं. वाचून झाल्यानंतर मग देवपूजेला बसली. लक्ष लगेच सडा रांगोळी अजून माझी करायची आहे. आधी पहिलं देवपूजा करून घेऊया म्हटलं, कारण 6:30 वाजलेले होते. सगळे देव वगैरे खाली काढले, धुतले. आणि आज खरं म्हणजे मी कोरडी देवपूजा करायची असं ठरवलेलं, पण आणि मनाला वाटलं की चांगलं वाटत नाही. म्हणतो आपण कोरडी देवपूजा करावी, पण ते दिसायला म्हणजे आपल्याच मनाला खातं की बाबा नको म्हणून. आणि मग आपण बिना आंघोळीचं राहतो का, आणि देवांना तसंच कसं ठेवायचं, ते चांगलं वाटत नाही. म्हणून आणि म्हटलं की हे करूया, तिकडं पुजून टाकूया देव. एक अर्धा पाऊण तासात पटपट उरकूया आणि सकाळी फास्ट पण होते म्हटलं. त्यामुळं आवरली देवपूजा. नाहीतर फुलं होते, त्या फुलाने पाणी शिंपडणार होते आणि फुलं सगळी काढायची. जी शेळी फुलं होती ती ताजी फुलं घालायची, परत हळदी कुंकू व्हायचं आणि परत दिवा अगरबत्ती कापूर वगैरे लावायचं, आरती करायची असं ठरवलेलं. पण नको म्हटलं आणि ते मनालाच माझ्या कसं तर वाटायला लागलं, म्हणून मग परत काढले सगळे देव आणि पुजले. कोणती पण गोष्ट करायला गेलं तर अजिबात वेळ लागत नाही, पण करूचपर्यंत कधी करायचं असं होतं. आणि ही मायका देवी आहे, ही आमची कुलदेवी आहे. तर तिला मी थोडासा मळवड तुम्हाला भरून दाखवला. आणि सातेसरांची जे जुटिंग म्हणून साईडला एक पुरुषाचा टाका आहे, ह्याची ही काठी आहे जुटिंगची, म्हणजे येताची काठी असते. आता या तिन्ही देवांना असाच मी मळवट भरत असते. त्यामुळेच आमच्या घरात भंडारा थोडासा जास्त लागतो, कारण की रोज इतका म्हणजे मळवट वगैरे भरायला भंडारा लागतो. पण मळवट भरल्यानंतर देव किती छान दिसतात, खूपच छान दिसतात. आणि सकाळी लवकर उठून जर देवपूजा केली तर घरातलं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न होतं. असंच वाटतं की मला रोज उठावं आणि लवकर उठून देवपूजा करावी, पण उठायचंच होत नाही. किती वेळा मी रात्री म्हणते की उठायचं पण होतच नाही. आणि हे कामावरनं आलेले येताना त्याने MIDCतनं थोडीशी फुलं घेऊन आलेले, लाल आणि पांढरी, आणि घरात पण पिवळी फुलं शिल्लक होती. तर आज देवांना भरपूर अशी फुलं झाली, म्हणजे लाल पिवळी पांढरे असं आपला देवारा आज सजलेला आहे. आणि त्यात खाली वेलवेटचं कापड असल्यामुळे तर खूपच छान दिसतात. पिवळी फुलं तर घातल्यावर खूप छान दिसतं, पांढरी पिवळी, कारण की कापड खाली आहे ते लाल आहे, त्यामुळं पांढरा आणि पिवळा कलर त्यावर खूप उठून दिसतो. आणि बघू शकता ही परवा दिवशी आणलेली फुलं आहे त्याने बागेतनं, पण अजून किती अशी टवटवीत राहिलेले आहेत. एवढा उन्हाळा असून सुद्धा ही टवटवीत केवढी फुलं राहिलेली आहेत, कारण की ती बागेतली फुलं असल्यामुळं राहतात. आणि जी विकतची पाणी मारलेली फुलं असतात बघा, ते अजिबात राहत नाहीत, लगेच कुजतात. बागेतली फुलं तुम्ही 4 दिवस जरी ठेवला तरी पण ती खूप छान राहतात. आणि लाल पिवळी पांढरी अशी सगळी फुलं मिक्स आज देवांना झालेली आहेत. मिळाली तर खूप फुलं मिळतात, नाहीतर मग
एक सुद्धा फुल नसतं आणि त्या दिवशी देवाऱ्याकडे बघूसुद्धा वाटत नाही. म्हणून मी शक्यतो देवाऱ्यात कापड लाल कलरचंच अंतरलेलं आहे, कारण की जेणेकरून फुलं मिळाली नाही मिळाली तरीसुद्धा लाल तर दिसतं देवाऱ्यामध्ये, लाल भडक असं. त्यामुळं मी ते कापड अंतरलेलं आहे. आणि आंब्याचा ढाळा पण 4 दिवस झाला आणलेला आहे. गणाधिपतये नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री गुरवे नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, औत मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा, समप्रभाकरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, बिंदू रूपे अचल भय निर्गुण निराकारा, योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सुजकरा, उकार जीवृत वर्ण रक्षसे अखिल चराचरा. ओवाळू आरती सुवरियारे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पदांतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. जनसुयात्मज श्री दत्तात्रय, आरती अवधूता. सिद्धमुकुटमणि ब्रह्मज्ञानी, सुरनर ब्रह्महरता. जनसुयात्मज श्री दत्तात्रय, आरती अवधूता. मदन मनोहर ध्यान दिगंबर, शमविक्रमचित्ता. चरणी पादुका कटी मेखला, जटा मुकुट माथा. जनसुयात्मज श्री दत्तात्रय, आरती अवधूता. त्यानंतर आरती वगैरे सगळी करून घेतली. सकाळची भोपाळी आरती, गणपतीची आरती, स्वामी समर्थांची आरती, दत्ताची आरती, असं सगळ्या 3 आरत्या केल्या. जय जयकार केला आणि त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला. आणि आजचं देवपूजा बघू शकता तुम्ही, देवघर किती छान दिसत आहे. प्लॅनिंग 5 मिनिटात चेंज होतं. आता हे म्हणालेत गावाकडे जाऊन या. आता येऊन स्वयंपाक वगैरे करून धुणं वगैरे धुवून संध्याकाळी रंगवणार आता, कारण पर्याय नाही. तर 2 टायमा स्वयंपाक एकदमच करणार दुपारी आणि संध्याकाळी मग सगळं रंगवून काढणार आहे. चला गावाकडे जाऊन येऊया, कारण खूप दिवस झालं जायला पण नाही. आणि गाडी नवीन घेतल्यापासून लक्ष्मीला, आमच्या म्हणजे ग्रामदैवत लक्ष्मी आहे, तिला न्यायला पण नव्हती. तर नेऊन थोडं पूजा वगैरे करून आणते आणि 1-2 कामं आहेत ती पण करून यायची. श्री गेला शाळेला. आल्यावर शिरा वगैरे आहे काय तर खातो. आल्यानंतर जेवणाचं बघायला पाहिजे. पाया पडून झालं की मग मी फेऱ्या काढते. 3-5 अशा फेऱ्या काढते. फेऱ्या काढत काढत आजूबाजूचा परिसर जो आहे तो तुम्हाला मी दाखवते. खूप छान मस्त परिसर आहे. शाळेतून सुट्ट्या पडल्या वाटतं. शाळेतून सोनचाप आहे बघा ते. हो चालते की बनलं तर ते की कायली बघा, कायली वाकून ठेवलं. नवीन केलं का?
घेतले गे आणि ही आहे आमची ग्रामदैवत लक्ष्मी. खूप जुनं मंदिर आहे, पण आता त्यांनी त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि आता छान बांधलेलं आहे मंदिर. आणि मंदिराच्या आजूबाजूला तर खूप छान वाटतं, असं वाटते तिथनं येऊच नाही. आणि आजूबाजूने शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे आणि स्वच्छता पण खूप छान आहे आणि वातावरण खूप शांत आणि प्रसन्न, मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. मी कधीही आले तर पहिला मंदिरात येते, पाया पडते, कापूर वगैरे जाळते आणि थोडा वेळ बसते. खूप छान वाटतं मला इथून घरी जाऊ नये असं वाटतं. हे आहे आमचं ग्रामदैवत लक्ष्मी पट्टणपुरी. मंदिर एकदम जुनं आहे आणि मंदिरात शाळा आहे. छान वाटतं. शाळा पण एकदम जुनी आहे, कौलारू आहे. किती 10वीपर्यंत आहे का? 5वी ते 10वी ना? हायस्कूल आहे फक्त, प्राथमिक शाळा नाही आहे. आणि जेवण ते पण छान आहे. तुम्ही होताच आहे शाळेत? नाही. तुम्ही कुठल्या शाळेत होता? पहिला इथं लहानपणी एकदम तिकडल्या शाळेत गावात आहे ते शाळेत. त्यांची 5वी ते 10वी तिकडं कोल्हापुरातच झाले, त्यामुळे त्यांनी काही इथं नव्हती. पण शाळा मस्त आहे आणि खूप छान शांत समाधान वाटते. वातावरण खूप मस्त आहे. आणि लक्ष्मीची मूर्ती अशी आहे. आमच्या गावच्या लोकांनी एक ग्रुप काढलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सुद्धा आहे. मग रोजची पूजा आम्हाला अशी दाखवतात. मोबाईलवर रोजच्या रोज पूजा केलेली येते, त्यामुळं रोजच्या रोज देवीचं चेहरा बघायला. 2 वाजलेलं आहे. आत्ता माझं जेवण झालेलं आहे. कधी पसारा काढायचं आणि कधी रंगवायचं. ह्याने वरचं तेवढं हे काढून दिले, बाकी सगळं काढायचं. इथं बनवलेल्या मसुरा आणि चपात्या 2 टायमाच्या. स्वयंपाक 2 टायमाचा एकदमच बनवला आहे. संध्याकाळी काय बनवणार नाही. चला आता जेवणार, आपण धुवून धुवायचं, मग पसारा काढून रंगवायचं. 1 वाजता रात्रीचा 1 सहज वाजणार आहे आपल्याला झोपायला.